नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या मोबाईलमधला सिग्नल इतका स्पष्ट कसा येतो? बरं, आज आपण सिग्नलच्या एका अदृश्य शत्रूशी लढणार आहोत. हा शत्रू आहे सिग्नल रिफ्लेक्शन. चला तर मग पाहूया याला कसं हरवायचं आणि प्रत्येक सिग्नलला त्याच्या अचूक ठिकाणी कसं पोचवायचं. इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेत ना एक खूप मोठी डोकेदुखी आहे. म्हणजे जेव्हा एखादा सिग्नल आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचतो तेव्हा त्याचा काही भाग परत मागे येतो. आणि यामुळे काय होतं, आपला वायफाय स्लो होतो किंवा महत्वाचा फोन कॉल मध्येच कट होतो. याचं मूळ कारण आहे इम्पिडन्समधला फरक. आता इम्पिडन्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सिग्नलच्या प्रवासात येणारा एक प्रकारचा अडथळा. समजा आपण एकदम गुळगुळीत रस्त्यावरून गाडी चालवत आहोत आणि अचानक खडबडीत रस्ता आला. आपला स्पीड कमी होणारच, बरोबर? अगदी तसंच जेव्हा सोर्स आणि लोड यांच्या इम्पिडन्समध्ये फरक असतो तेव्हा सिग्नल गोंधळतो आणि मागे फिरतो. आणि या गोंधळामुळे होतं काय, की काही सिग्नल परत फिरतो, म्हणजे आपल्या डिव्हाइसपर्यंत पूर्ण शक्ती पोहोचतच नाही. विचार करा, आपण पाठवलेल्या मेसेजमधले काही शब्द जर मध्येच गायब झाले तर? अगदी तसंच काहीसं इथे होतं. सिग्नल खराब होतो. मग यावर उपाय काय? तर आपल्याला सोर्स आणि लोडमध्ये एक घट्ट मैत्री घडवून आणावी लागेल. म्हणजे दोघांचा इम्पिडन्स सारखा करायचा. असं झालं की सिग्नलला कोणताही अडथळा येत नाही, तो सहजपणे पुढे जातो आणि सगळी ऊर्जा व्यवस्थित कामाला लागते. आता ह्या समस्येवर इंजिनियर्स एक खूप हुशारीचा तोडगा काढतात. ते एक साधं पण जबरदस्त उपकरण वापरतात ज्याला म्हणतात स्टब. आता स्टब म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. तो फक्त आपल्या मुख्य ट्रान्समिशन लाईनचाच एक छोटा विशिष्ट लांबीचा तुकडा असतो. हा छोटा तुकडा सर्किटला ट्यून करण्यासाठी म्हणजे सिग्नलला योग्य मार्गावर आणण्यासाठी वापरला जातो. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट काय आहे माहितीये? हा साधा तारेचा तुकडा कधी कॅपॅसिटरसारखं काम करतो तर कधी इंडक्टरसारखं. हो खरंच. चला बघूया हे कसं शक्य आहे. फक्त स्टबची लांबी कमी जास्त करून आपण सर्किटमधला तो नको असलेला इम्पिडन्स काढून टाकू शकतो. म्हणजे जसं आपण चष्म्याची पॉवर ॲडजस्ट करून स्पष्ट बघू शकतो, अगदी तसंच हा स्टब सिग्नलचा मार्ग एकदम मोकळा करून देतो. तर मग हा स्टब नक्की काम कसा करतो? याची प्रक्रिया खूपच इंटरेस्टिंग आहे आणि फक्त 2 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. तर पहिल्या पायरीमध्ये आपण लाईनवर अशी एक जागा शोधतो जिथे अडथळ्याचा एक भाग मॅच होतो, आणि दुसऱ्या पायरीमध्ये आपण त्याच जागी योग्य लांबीचा स्टब जोडून उरलेला सगळा अडथळा नाहीसा करतो. अगदी एखाद्या जखमेवर योग्य मनमपट्टी करण्यासारखं. आणि याचा रिझल्ट काय मिळतो? तर सिग्नलसाठी एक मोकळा सरळ हायवे तयार होतो. कोणताही अडथळा नाही, म्हणजे सिग्नल परत फिरण्याचा प्रश्नच येत नाही. यालाच इंजिनिअरिंगच्या भाषेत म्हणतात परफेक्ट मॅच. अच्छा, पण आता प्रश्न हा आहे की ही योग्य जागा आणि स्टबची योग्य लांबी शोधायची कशी? त्यासाठी इंजिनियर्स एक खास नकाशासारखं साधन वापरतात. त्याला म्हणतात स्मिथ चार्ट. इथे बघा, ही आहे मुख्य लाईन, ज्याला लोड जोडलेला आहे, आणि त्यापासून थोड्या अंतरावर तो छोटा स्टब जोडलेला दिसतोय. हाच आहे आपला हिरो, जो सिग्नलला वाचवणार आहे. स्मिथ चार्ट म्हणजे खरं तर इंजिनियरसाठी गुगल मॅप्स आहे. किचकट गणितं करत बसण्याऐवजी ते या चार्टवर फक्त काही रेषा आखून आपलं अचूक उत्तर शोधून काढतात. किती सोपं होतं काम. तर चार्टवर काम सुरू करताना सगळ्यात आधी आपण आपल्या समस्येचा सुरुवातीचा बिंदू म्हणजे लोडमधला नेमका अडथळा कुठे आहे तो मार्क करतो. मग आपण त्या चार्टवर एका वर्तुळाकार मार्गावरून प्रवास सुरू करतो. हा प्रवास आपल्याला त्याच जागेपर्यंत घेऊन जातो जिथे सिग्नलचा प्रवाह सर्वात सुरळीत होऊ शकेल. आणि मग शेवटी हा चार्ट आपल्याला अगदी अचूकपणे सांगतो की उरलेला छोटासा अडथळा दूर करण्यासाठी किती लांबीचा स्टब लागेल. आणि बस, आपल्याला मिळतो एक परफेक्ट मॅच, जो चार्टच्या बरोबर मध्यभागी असतो. झालं काम. चला आता थिअरीमधून बाहेर येऊया आणि पाहूया की प्रत्यक्ष जगात हे स्टब्स कसे वापरले जातात आणि त्याचे व्यावहारिक फायदे तोटे काय आहेत. आता कोणता स्टब कुठे वापरायचा हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, मायक्रोस्ट्रिप सर्किटमध्ये ओपन स्टब बनवणं खूप सोपं असतं. तर आपल्या टीव्हीच्या कोॲक्शियल केबलमध्ये शॉर्टेड स्टब जास्त सुरक्षित मानला जातो, कारण त्यावर बाहेरच्या वातावरणाचा कमी परिणाम होतो. तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, सिंगल स्टेप मॅचिंग हे खूपच प्रभावी असलं तरी प्रत्येक गोष्टीसारखे याचेही काही फायदे आणि तोटे आहेत.
सिंगल स्टब ट्यूनरचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तो एका विशिष्ट डिझाईन केलेल्या फ्रिक्वेन्सीवर अगदी अचूकपणे काम करतो आणि परफेक्ट मॅच साधतो. पण हाच त्याचा सर्वात मोठा तोटा सुद्धा आहे. म्हणजे जसं एका विशिष्ट चावीने एकच कुलूप उघडतं ना, तसंच हा स्टब फक्त एकाच फ्रिक्वेन्सीसाठी काम करतो. जर फ्रिक्वेन्सी थोडी जरी बदलली की सगळं मॅचिंग बिघडतं. मग आता एक प्रश्न नक्कीच पडतो. जर सिंगल स्टब एकाच फ्रिक्वेन्सीवर काम करतो, तर आपले फोन आणि वायफाय राउटर एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी कशा हाताळतात? तिथे तर एकाच चावीने काम नाही चालणार. बरं, या प्रश्नाचं उत्तर अधिक प्रगत तंत्रज्ञानात दडलेलं आहे, ज्याबद्दल आपण नंतर कधीतरी नक्कीच बोलू. तोपर्यंत विचार करत